लाडक्या बहिणीचे पैसे देतो म्हणजे पैसे देत नाहीयेत, कुणी सगळ्या लाडक्या बहिणी आमच्याकडे आक्रोश करतायत, शेतकरी आक्रोश करतायत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणजे दिलेली नाहीये। महाराष्ट्रात सगळीकडे अनागोंदी आहे, महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत, त्याची दखल घेतली जात नाहीये। दररोज महिला बेपत्ता होत आहेत, सगळ्यात जास्त महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात आहे, याची दखल सरकार घेत नाहीये। आणि यामध्ये हे रम्मी खेळण्यामध्ये यांचे मंत्री मशगूल आहेत, डान्सबार चालवण्यामध्ये यांचे मंत्री मशगूल आहेत। यांचे मंत्री आज सगळ्यांना वेळ नाहीये, जनतेचे प्रश्न सोडवायला वेळ नाही, पण रमी खेळायला वेळ आहे विधानसभेमध्ये। लाज वाटायला पाहिजे त्या मंत्र्यांना की जे विधानसभेमध्ये रमी खेळतात आणि विधानसभेचं पावित्र्य या लोकांनी घालवलेलं आहे। या भ्रष्टाचारी मंत्र्यांमुळे आज संपूर्ण विधानसभा काय संपूर्ण लोकप्रतिनिधींचं पावित्र्य आज समाप्त झालेलं आहे। आणि आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सगळ्यांनी सुद्धा त्याची दखल घेऊन या मंत्र्यांचे तर राजीनामे द्यावेत, पण स्वतः सुद्धा राजीनामे द्यावेत। थोडी तरी नैतिकता असेल आणि थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी जाण असेल तर या सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजेत। या भ्रष्टाचारी मंत्र्यांनी आणि या भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय आम्ही कोणी स्वस्थ बसणार नाही। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे छोटं आंदोलन आहे, आता ट्रेलर आहे, पण यापुढे राजीनामे दिले नाही तर पिक्चर बघायला मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एकाही मंत्र्याला स्वस्थ बसू देणार नाही, एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही।